मिरजेतील परमशेट्टी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने रुग्णसेवेमध्ये आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. हॉस्पिटलला जनरल इन्शुरन्स काउन्सिल अंतर्गत सर्व प्रमुख विमा कंपन्या तसेच थर्ड पार्टी ॲडमिनिस्ट्रेटर कंपन्यांची संलग्नता प्राप्त झाली असून त्यामुळे विमाधारक रुग्णांना कॅशलेस उपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे. याचबरोबर हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्री सहायता निधी योजना देखील सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र रुग्णांना शासनाच्या नियमानुसार आर्थिक सहाय्य मिळून गंभीर आजारावरील उपचार अधिक सुलभ होणार आहेत. या महत्त्वपूर्ण उपक्रमाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर विनोद परमशेट्टी, डॉक्टर श्रुती परमशेट्टी, डॉक्टर मोहम्मद गौस शेख, श्री प्रमोद घाटगे, HR उमेश बनसोडे, मॅनेजर श्रीकांत कोळी तसेच असिस्टंट मॅनेजर अमोल कांबळे उपस्थित होते. यावेळी डॉक्टर विनोद परमशेट्टी यांनी सांगितले की रुग्णांना दर्जेदार, अत्याधुनिक आणि परवडणारी आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे. GIC अंतर्गत सर्व विमा कंपन्या व TPE संलग्नता तसेच CMFRF योजनेमुळे रुग्णांना कॅशलेस आणि आर्थिक सहाय्यासह उपचार मिळणे अधिक सोपे होणार आहे. डॉक्टर श्रुती परमशेट्टी यांनी सांगितले की रुग्णांनी योग्य वेळी उपचार घेण्यासाठी आर्थिक अडथळा ठरू नये यासाठी हॉस्पिटल सातत्याने विविध शासकीय व विमा योजनांशी संलग्न होत आहे. या सुविधांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. परमशेट्टी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर, 24 तास आपत्कालीन सेवा, ICU ऑपरेशन थिएटर, कॅशलेस उपचार सुविधा तसेच विविध शासकीय योजनांद्वारे उपचार उपलब्ध असून परिसरातील नागरिकांना एकाच छताखाली दर्जेदार आरोग्यसेवा देण्याचे कार्य सुरू आहे. मी डॉक्टर विनोद परमशेट्टी, परमशेट्टी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चेअरमन. आज 1 जुलै डॉक्टर्स डेच्या निमित्तानं आमच्या हॉस्पिटलाच उपलब्ध असलेल्या 2-3 स्कीमच्या बाबतीत आज एक छोटं घेतलेलं एक पत्रकार परिषद किंवा गेट टुगेदर आहे. आमच्या हॉस्पिटल परमशेट्टी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मेडिसिन ह्या डिपार्टमेंटमध्ये GIC जनरल इन्शुरन्स कंपनीच्या आधारे पहिलंच हॉस्पिटल सांगली जिल्ह्यामध्ये एनपॅनल्ड आहे. आणि या हॉस्पिटलमध्ये आपल्याला GICच्या अंतर्गत जवळजवळ 35 इन्शुरन्स कंपनी, 12 ते 13 TPEची उपलब्ध आहे. इन्शुरन्स कंपनी अवेलेबल झाल्यामुळे आजकाल उपचार करणे सोपं झालं असल्यामुळे माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की वॉक इन असल्यामुळे आपण येऊन आपले जर इन्शुरन्स असेल तर त्याचा बेनिफिट घेऊन GICच्या अंतर्गत आपले उपचार आमच्याकडून जेवढे चांगल्या पद्धतीने करता येईल ते आत्तापर्यंत करत आले आम्ही तुमच्यावरती उपचार करू. तसंच आमच्या हॉस्पिटलला चीफ मिनिस्टर रिलीफ फंड ही पण सुविधा मिळालेली आहे. आणि ह्याच्यापूर्वीपासून आमच्याकडं महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजना NVGT ह्या दोन्ही स्कीम पहिल्यापासून आहेत. असेच आज जवळजवळ 32 ते 33 वर्ष आम्ही सेवा देत आलेलो आहोत. अशीच आम्ही पुढं देत राहणार आहोत आणि ह्यातनंही आमच्याकडून मॅक्झिमम सेवा करून घ्यावी अशी आमची सगळ्यांना विनंती आहे. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर श्रुती परमशेट्टी. मी संधिवात तज्ज्ञ रुमॅटॉलॉजिस्ट आहे. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की संधिवात म्हणजे फक्त सांधे दुखतात असं हे गैरसमज बऱ्याच लोकांना आहे. पण संधिवातामध्ये सांधे सोडून इतर अवयवांना पण त्रास होऊ शकते, जसं की केस गळतीचं प्रमाण वाढू शकते. काही लोकांना त्वचेवरती पुरळ येऊ शकतात. त्याबरोबर काही लोकांना संधिवातामुळं फुफ्फुसाला जाळी होतात किंवा किडनीला सूज येऊ शकते, म्हणजे प्रोटीन्युरिया होऊ शकते. असे वेगवेगळे प्रकारचे संधिवात आणि संधिवातामुळं होणारे विविध प्रकारच्या अवयवांना पण त्रास होऊ शकतो. आणि हे सगळं उपचार आपल्या परमशेट्टी हॉस्पिटल किंवा रुमा केअरमध्ये होते. आणि हा संबंधित लागणारा काही ट्रीटमेंट किंवा टेस्टिंग हे सगळं आपल्या सेंटरमध्ये अवेलेबल आहे. त्याबरोबर ॲलर्जीसाठी पण उपचार आणि टेस्टिंग इथं होतात. इनफर्टिलिटी किंवा रिकरंट प्रेग्नेन्सी लॉस, वातेमुळं जे होत असतात त्याच्या संबंधित देखील आपल्याकडे ट्रीटमेंट उपलब्ध आहे. आणि ह्या प्रकारच्या आजारात जे वाढल्यावर जे बायोलॉजिकल इंजेक्शन्स किंवा ट्रीटमेंट लागते त्याच्यासाठी आपल्या हॉस्पिटलमध्ये इन्शुरन्सद्वारे हे अवेलेबल आहेत.